स्थित आहेत. रसो हमापे कौंतेय म्हणजे पाण्याची चौकटलीच आहे. असं विभूती योग मध्ये म्हणजे भगवंतानी भरपूर ठिकाणी सांगितलं की म्हणजे मला पाहायचं तर तुम्ही इथे इथं पाहू शकता. बुद्धिमंतांची बुद्धी मी आहे. परत यज्ञानाम जप यज्ञोस्मी वगैरे बऱ्याच ठिकाणी सांगितलं. तर आपण डोळे आणि कान उघडे ठेवले तर आपण भगवंतांना प्रत्येक ठिकाणी पाहू शकतो आणि आपण भगवंताचं दर्शन घेऊ शकतो. बहुतेक शास्त्रज्ञ म्हणजे त्यांनी आईन्स्टाईनचं एक उदाहरण दिलं की म्हणजे शास्त्रज्ञ आहे ते भगवंतांचं अस्तित्व नाकारतात आणि प्रभुपाद पण नेहमी शास्त्रज्ञांना मूढ म्हणून ओरडत असतात. तर भगवंताचं ते अस्तित्व मान्य करत नाही. पण आईन्स्टाईन हा असा शास्त्रज्ञ होता की ज्याला म्हणजे तो आस्तिक होता आणि तो भगवंतांचं अस्तित्व मान्य करायचा. तर त्यांनी एकदा त्याच्या प्रयोगशाळेमध्ये ते ग्रहमालिका वगैरे तयार केली आणि त्या मित्रांना वगैरे सांगितले की हे ऑटोमॅटिक तयार झाली आहे. तर ते सगळे मित्र म्हणायला लागले हे ऑटोमॅटिक कशी काय होईल, मग स्फोटातून वगैरे तयार झाली तर कशी काय होईल. तर हे शक्यच नाही असं ते म्हणतात. मग तेव्हा ते सांगतात की ह्या ज्या भौतिक गोष्टी आहेत तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मागे एक निर्माता असतो. जसं की ऋतू वेळच्या वेळी येतात, चंद्र सूर्य वगैरे सगळे वेळच्या वेळेला उगवत असतात. तर ह्या मागं पण एक एखादा कोणीतरी व्यक्ती आहे. तर त्याने मित्रांना पटवून दिलं. तर जे बुद्धिमान नाहीत ना त्यांच्या समोर आपण भगवंतांना म्हणजे भगवंत प्रकटच होत नाहीत. म्हणजे बुद्धिमान नाही ते, जसं की शिशुपाल आणि दुर्योधन त्यांच्या समोर पण भगवंत ते तर त्यांचे नातेवाईक होते. एवढे वर्ष भगवंत त्यांच्या समोर होते पण ते त्यांना समजू शकले नाहीत किंवा त्यांचा भगवंत म्हणून त्यांनी स्वीकार केला नाही. आपण भक्त आणि भगवंत यांचा महिमा जाणू शकणार नाही जोपर्यंत आपण अधिकृत वक्त्याकडून आपण श्रवण करत नाही. जर वक्ता पण अधिकृत पाहिजे. कुठून ऐकलं तर आपल्याला चुकीची माहिती मिळू शकते आणि आपण भगवंतांना जाणू शकत नाही. आता आपण बरेच संप्रदाय वगैरे बघतो. प्रत्येक ठिकाणी कोण गुरु भगवंत आहे म्हणतात, तो बाबा भगवंत आहे. तरी अशी चुकीची माहिती मिळू शकते. म्हणून प्रभुपाद नेहमी सांगतात की तुम्ही अधिकृत वक्त्याकडून श्रवण केलं पाहिजे. आणि ऐकण्यासाठी भरपूर विषय आहेत. जसं की भौतिक कितीही श्रवण करू तर संतुष्टी होणार नाही. पण एखादा जिज्ञासू जेव्हा विचार करतो मला आनंद संतुष्टी कुठे मिळेल, आनंदमयो जिज्ञासा. आपण घर बांधतो तर कशासाठी आनंद मिळेल म्हणून, सुख मिळेल म्हणून. पण आपण शाश्वत आनंद ह्या घरात किंवा बाकीच्या गोष्टीत मिळत नाही. भागवतात एक श्लोक येतो, अनुभश्य महतदर्श शास्त्रज्ञ विशतो नशा. तर कुशलो नरा, कुशल व्यक्ती हे पाहत नाही की शास्त्राची साईज किंवा साईज केवढी आहे, हे कुठून आलंय वगैरे, कुणी लिहिलंय हे पाहत नाही. तर त्याचा सार काय आहे तो त्यातून घेत असतो. तर आपणही पाहतो प्रभुपाद पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतात आणि चाणक्य नीतीमध्ये पण येतं की सोनं जरी घाणीत पडलं ना तर बुद्धिमान व्यक्ती ते स्वच्छ करून उपयोग करतो. तसं आपण कसा पाहिलं पाहिजे. मधमाशी फुलाचा आकार किंवा रंग कुठल्या झाडाचा आहे हे पाहत नाही. छोट्या छोट्या फुलाचा पण ती मध घेते. तसं कुशल व्यक्ती आत्म्याच्या संतुष्टीसाठी शोधकार्य करतो. तर त्याचं ते कार्य कुठं थांबेल, तर सर्व वेदांचा सार भागवतम आहे. भागवतात धर्म अर्थ काम मोक्ष याचा काहीच उल्लेख नाही. मुळात वेद व इतर शास्त्रात भगवंतांना साकार रूपात सविस्तर कुणीही प्रस्तुत केलेलं नाही. जे बाकीचे 17 शास्त्र आहेत त्यात किंवा 108 उपनिषद वगैरे आहेत, वेद वगैरे, तर त्यात कुठंच त्यांनी म्हणजे भगवंतांबद्दल सविस्तर माहिती नाही दिली. पण भागवतात भगवंताविषयीच माहिती आहे. भगवंतांचे अलौकिक गुण, भक्ताशी संबंध याविषयी म्हणजे देवाने दिलं नाही. तेव्हा नारदांनी व्यासाला खडसावलं की आपण लेखक आहात तरी तुम्ही असंतुष्ट आहात. फक्त भक्त आणि भगवंताबद्दल रचना करा, जीवांचा स्तर याबद्दल म्हणजे जसं की त्यांनी एक उदाहरण दिलं. हॉस्पिटल मधला रोगी इच्छा भरपूर आहे, त्याला वडापाव खाऊ वाटतं, मिरची भजी खायची असतात, पण डॉक्टर सांगतात की हे खाल्लं तर तू मरशील. प्रथम आजार ठीक कर आणि खिचडी खा, वेळेवर औषध घे, मग ठीक झाला की हे मिरची भजी वगैरे काय बाकीचं तू खाऊ शकतो. तसं आपण या भौतिक जगात अज्ञान रूपी आपल्याला रोग झाला आहे आणि रोग खोलवर गेलाय व कृष्ण नाम आणि सत्संगाबद्दल तिटकारा झालाय.
आपण श्रवण करणे, म्हणजे जे पेशंट आहे त्यांना कटू वाटतं. उदाहरणार्थ, कावीळ झालेल्या व्यक्तीचं पित्त सळसळतं, पण उसाचा रस त्याला गोड लागत नाही. रोगामुळे कडू लागतो. आयुर्वेदाने उपाय दिला की पित्त राहतं. तसे रोग त्वरित बरे होत नाहीत. म्हणून कंटिन्यू आपण हे उसाचा रस पिला पाहिजे. तर जसं की भागवत आपण सतत नेहमी ऐकलं तर हृदयातले अनर्थ आपल्या निघून जातील आणि आपला हा जो भवरोग आहे तो निघून जाईल. तर झाले का 5 मिनिट प्रभूजी, थांबू मी? हरे कृष्ण. लेक्चरच एवढं सुंदर होतं की एक एक शब्द त्यांचा. हो ना, खूप खूप थँक्यू माताजी. तुम्ही परत आम्हाला दिन गौरांग प्रभूंच्या लेक्चरला नाही का रिव्ह्यू केलं. कारण आपण काय लवकर विसरणारे जीव आहोत. आणि बरेच मुद्दे तुम्ही खूप सुंदर असे नोट केलेले होते, ज्यामध्ये विशेष करून मला आवडलेला तो होता की कुठेही जर गेलो आपण तर नाही का मधमाशीसारखं असावं. तो एक एवढा सुंदर होता ना, की मधमाशी छोटं फुलं असो काय असो, तिथं घाण जरी असली शेजारी, पण ती फक्त मधुकर कसा तो उचलते त्याप्रमाणे सारग्राह्य असलं पाहिजे. मग कोणताही ग्रंथ असो, कुठेही जाऊ आपण. खूप खूप धन्यवाद माताजी. आशीर्वाद द्या. हरे कृष्ण. अरे, तर सुरुवात करू. आज खूप असा शुभ मंगलमय दिवस आहे, ज्यामध्ये 2 आचार्यांचे आविर्भाव दिवस आहे, तिरोभाव दिवस आहेत काही आचार्यांचे, आणि विशेष प्रकटीकरण आहे ते म्हणजे आपले राधा रमणजी, जे आपल्या षड गोस्वामीपैकी रघुनाथ भट्ट गोस्वामीसाठी यांच्यासाठी प्रकट झालेले शालिग्राम शिलेमधून राधा रमणजी यांचा आज प्रकट दिवस आहे. अशा शुभ दिवशी आपण सर्व आचार्यांच्या चरणी आणि राधा रमणजींच्या चरणी प्रार्थना करू की जे आम्ही सध्या हे करत आहोत, भागवतांचं श्रवण समजून घेण्याचा प्रयत्न आणि भक्तीमध्ये आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, तर ती शक्ती आम्हाला तुम्ही प्रदान करा. हरे कृष्ण. तर दिनविशेष असेल तर आपण नंतर काही घेऊ शकतो, 10-15 मिनिटं झाल्यानंतर माताजींची जर तयारी असेल तर ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. तर आपण विषयाकडे येऊ. तर आजचा विषय थोडा टेक्निकल आहे. एक लेक्चर मी श्रवण केलं होतं, त्यामध्ये विशेष करून भक्ती वैभव भक्तिशास्त्रीमध्ये हा विषय त्यांनी समजून सांगितलेला आहे की आपल्याला बऱ्याच वेळेला काही गोष्टी टेक्निकली समजत नाही. काय हे योम काय आहे, दिक काय आहे, अवकाश काय आहे, स्पेस काय आहे, पृथ्वी काय आहे. पृथ्वी म्हणजे फक्त हा भूगोल आहे की वेगळं काय आहे, याबद्दल बरेच प्रश्न निर्माण होतात आणि ते खूप सुंदर असे स्पष्ट केलेत. तर मी थोडा प्रयत्न करेन मला जेवढं समजलं तेवढं आपल्यापर्यंत देण्याचा. तर आपण पाहिलं जे 9 आणि 10 याच्यामध्ये विशेष करून भगवंत हे गर्भामध्ये प्रकट झालेले आहेत अंगुष्ठ या आकाराने, आणि त्यांचं वर्णन केलेलं आहे. सुंदर असं वर्णन त्यांच्या पूर्णपणे वस्त्र, त्यांचे दागिने, विविध असं खूप सुंदर असं वर्णन त्यांचं केलं गेलं. आणि त्या वर्णनानंतर जो विभाग आहे की नाही, जो विभाग पहिला माताजीने सांगितला, ज्यामध्ये सुरुवातीला शौनकांचे प्रश्न आले. प्रश्नानंतर युधिष्ठिर महाराजाबद्दल थोडीशी पार्श्वभूमी सांगितली, त्यांनी कशा प्रकारे राज्यकारभार केला. आणि त्यानंतर हा जो विभाग आहे 7 ते 10, 7 ते 11, हा ज्या श्लोकांचा जो विभाग आहे तो भगवंतांद्वारे काय परीक्षित महाराजांचं गर्भामध्ये रक्षण, हा विभाग आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. आणि या विभागातील हा शेवटचा श्लोक आहे, जो 11 नंबरचा श्लोक आहे. तो श्लोक कोण पठण करेल का? श्लोक आणि अर्थ पठण करू शकता. हा मंगेश प्रभू प्लीज करा. आणि तात्पर्य जे आहे मी नाव विसरलो माताजींचं, शुद्धभाव प्रभूजींच्या मातोश्री, त्या तात्पर्य रीड करतील. हरे कृष्ण. हरे ओके. कृष्ण. दंड प्रणाम. श्लोक क्रमांक 11. विदुय तदमेयात्मा भगवान धर्म उभ विभुः इषतो दशमासस्य तत्रेवांतर्ददे हरिः. भाषांतर. तो बालक भगवत रूपाचे दर्शन करीत असताना धर्मरक्षक, सर्व दिशांना व्याप्त करणारे, सर्व जीवांचे परमात्मा असे दिक्कालातील भगवंत तिथेच अंतर्धान झाले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तात्पर्य.
बालक परीक्षित ज्यांना पाहत होते तो काही दिक्कालाने बद्ध असा सामान्य जीव नव्हता. भगवंत आणि जीवात मोठे अंतर आहे. येथे भगवंतांचा निर्देश दिक्कालातील परमचेतन असा केलेला आहे. प्रत्येक जीव काळ आणि दिशा यांनी मर्यादित असतो. गुणात्मक दृष्ट्या जीव व परमेश्वर जरी एका पातळीवर असले तरी परिणामात्मक दृष्ट्या परम आत्मा व अंश स्वरूप आत्मा यांच्यात महद अंतर आहे. भगवद्गीतेत परमात्मा व जीवात्मा अशा दोघांनाही सर्वव्यापी म्हटले आहे. तेन सर्वामिदं तदम्. परंतु यात त्यांच्या दोन्ही सर्व व्यापकत्वात अंतर आहे. जीव स्वतःच्या शरीरापुरता सर्वव्यापी आहे, परंतु परमात्मा सर्व काळ आणि सर्व अवकाशाला व्यापणारा आहे. सामान्य जीव आपल्या सर्व व्यापकत्वाने इतर सामान्य जीवावर प्रभाव टाकू शकत नाही, परंतु परमात्मा पूर्ण प्रथम भगवंत सर्व ठिकाणावर, सर्व काळावर, सर्व प्राणीमात्रांवर प्रभाव ठेवण्यात परम समर्थ आहेत. ते भगवंत सर्वव्यापी असून दिक्कालाने मर्यादित नाहीत, म्हणून ते परीक्षितांच्या मातीच्या उदरात देखील प्रकट होऊ शकतात. येथे भगवंतांना धर्मरक्षक म्हटले आहे. भगवंतांना शरण गेलेला मनुष्यच खरा धार्मिक, नीतिमान, सदाचारी आहे. भगवंत त्याचे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करतातच. भगवंत अधार्मिक किंवा नीतिरहित लोकांचेही अप्रत्यक्षपणे संरक्षण करतात. ते त्यांना आपल्या बहिरंगा शक्तीच्या नियंत्रणात ठेवून तिच्याद्वारे त्यांच्या पापांची शुद्धी करतात. येथे भगवंतांचे वर्णन दिशांचे आवरण घेतलेले असे केलेले आहे. याचा अर्थ असा होतो की भगवंतांनी दाही दिशांनी वस्ते पांघरलेली होती. भगवंत सर्व स्थळी उपस्थित आहेत आणि त्यामुळे ते स्वेच्छेनुसार कोणत्याही ठिकाणी प्रकट होऊ शकतात आणि अंतर्धान होऊ शकतात. बालक परीक्षितांच्या दृष्टीला ते दिसेनासे झाले, त्याचा अर्थ हा नाही की जेव्हा ते दिसू शकत होते तेव्हा ते दुसरीकडून तेथे आले होते. ते आधीच तेथे होते आणि अंतर्धान झाल्यावरही ते तेथेच होते. केवळ त्या बालकाच्या दृष्टीसमोरून अदृश्य झाले इतकेच. आकाशाचे आच्छादन म्हणजे निसर्ग माऊलीचे उदरच आहे आणि सर्व जीवांचे पिता त्या भगवंतांनी आपल्या सर्वांना तेथे ठेवले आहे. ते सर्वत्र आहेत. अगदी माता दुर्गेच्या भौतिक निसर्गरूपी गर्भात देखील ते आहेत. योग्यता प्राप्त मनुष्य त्यांचे दर्शनही करू शकतात. हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद दोघांचेही. तर आपण पाहतोय पाठीमागच्या श्लोकामध्ये त्याला तात्पर्य नाही, परंतु त्यामध्ये खूप सुंदर प्रभुपाद भाषांतर करतात एक रूपक देऊन की सूर्य जसा दवबिंदूंना सुकवून टाकतो तसे भगवान ब्रह्मास्त्राच्या तेजाचा नाश करण्यात संलग्न झाले होते. त्या बालकाने त्यांना पाहिले आणि त्याला विचार पडला की हे कोण. याबद्दल थोडस आपण चर्चा करू की ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. ब्रह्मास्त्राचं तेज पूर्णपणे गर्भामध्ये असल्यामुळे त्या बालकाला काय होतंय, त्रास होतोय. डोळ्याने काय दिसत नाही त्यांना, आहे की नाही. फक्त काय केलं, भगवंताने आत प्रवेश केला आणि चतुर्भुज घेऊन ती गदा जी आहे, गदा फिरवत फिरवत ते काय ते ब्रह्मतेज आहे ते हळूहळू नष्ट करू लागले. जसजसं ब्रह्मतेज नष्ट होऊ लागलं, जसं जो नाही का समोरचा प्रकाश असेल तर आपल्याला पुढे येणारी गाडी दिसत नाही. गाडी पुढे निघून गेल्यानंतर मग आपल्याला ते दिसून येतं, किंवा प्रकाश गेला पुढचा आपला गेली मग दिसून येतं. त्या प्रकारे जसजसं ब्रह्माचं तेज कमी कमी होत झालं तसं हळूहळू हळूहळू भगवंत हे त्याच्या जे परीक्षित महाराज जे बालकाच्या रूपात होते, अर्भकाच्या रूपात, त्यांना ते दृष्टीगोचर झाले भगवंत. आता इथे उदाहरण दिलंय की कशा प्रकारे त्यांनी तेज नष्ट केलं. तर एखादा सूर्य सकाळचे जे दवबिंदू असतात पानावरील, फुलावरील, एक गवतावरील, ते कसे सूर्य उगवताच काय होतात, वेपराईज होतात किंवा ते नष्ट होतात. त्याप्रमाणे अगदी क्षणार्धात त्यांनी ब्रह्मतेज जे आहे ते नष्ट केलं आणि पूर्णपणे ते तेज नष्ट झाल्यानंतर खूप सुंदर असं जे रूप आहे भगवंतांचं त्यांनी पाहिलं आणि क्षणार्धात काय झाले, भगवंत तिथून लुप्त झाले, अंतर्धान झाले. इथे एवढा आपण तिथे आपण पाहिलं. आता त्याचा प्रश्न पडतो की भगवंत हे यांना काय आवश्यकता आहे का गर्भामध्ये जाऊन संरक्षण करण्याची. ते बाहेरून ही संरक्षण करू शकत होते, आहे की नाही. ते काय सर्वव्यापी आहेत, सर्व सक्षम आहेत.
ते कुठून कशी कोणतीही क्रिया करू शकतात. जसे हिरण्यकशिपूला मारण्याची गरज नव्हती खंबातून येऊन, परंतु त्यांनी काय फक्त त्याला इच्छा केली असेल तर त्याच्या हृदयामध्ये राहिलेले परमात्मा काय करू शकते, त्याला अटॅक येऊन मारू शकलं असते. तर इथे एक आपल्याला पाहायला मिळतं की भगवंत हे भक्त वत्सल आहेत. भक्तांसाठी किंवा त्यांना दर्शन देण्यासाठी ऍक्च्युली ते आत गेले, असं आपण पाहू शकतो किंवा असं म्हणू शकतो. की नारद मुनींना बघा, काही क्षणापुरतं ज्यावेळी ते बालक होते, दासीपुत्र असताना हिमालयाच्या दृष्टीने जात होते, त्यावेळी एका ठिकाणी पाहिले आणि ते बसले आणि त्यांनी ध्यान केलं आणि ध्यान करतानाच त्यांना क्षणार्धात भगवंतांचं दर्शन झालं खूप सुंदर, आणि त्या क्षणामध्ये निमिषामध्ये ते अंतर्धान झाले. तर त्या भक्ताला कृपा करण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, पुढे प्रगती करण्यासाठी हे अशा प्रकारे भक्तवत्सल भगवंत हे भक्तांना दर्शन देतात. आणि अशा प्रकारचं मला तर वाटतंय की भगवंत यांनी परीक्षित महाराजांना एक विशेष दर्शन देऊन त्यांना विशेष कृपा करण्यासाठी ते गर्भामध्ये त्यांनी उदरामध्ये प्रवेश केला आणि क्षणासाठी त्यांना खूप सुंदर असं हे दर्शन घडवलं आणि तिथून अंतर्धान झाले. आणि त्यांची जी क्युरिओसिटी होती, जी उत्सुकता होती, ती त्यांनी वाढवली. आणि आपण पाहू शकतो की ते ज्यावेळी गर्भातून बाहेर आले, त्यानंतर त्यांनी काय ती परीक्षण करायला सुरुवात केली की ती जी व्यक्ती मी पाहिलेली आहे ती व्यक्ती कोण आहे, ती मला भेटेल का. प्रत्येकाकडे जाऊन ते काय लहानपणापासूनच ते पाहायचे चेहऱ्याकडे की बाबा ही व्यक्ती होती का, ती व्यक्ती होती का, म्हणून त्यांचं नाव काय पडलं, परीक्षित महाराज. खरं त्यांचं नाव काय आहे, कोण सांगेल का, त्यांचं नाव काय ऍक्च्युली ठेवण्यात आलं होतं, भगवंतांनी त्यांची रक्षण केलं होतं म्हणून. कोणाला आठवतंय का. विष्णूंच्या नावावरून आहे बघा. आठवत आहे. गर्भामध्ये असतानाच ऍक्च्युली त्यांचं नामकरण झालेलं आहे. विष्णुराट असं म्हणलं जातं, आहे की नाही. भगवंतानी त्यांचं रक्षण केलं म्हणून, आणि ते बाहेर आल्यानंतर परीक्षण करावं लागले म्हणून त्यांना परीक्षित हे नाव पडलं गेलं. आता हे आपण त्या श्लोकामध्ये पाहिलं. त्यानंतर जे आपण पाहतोय की खूप सुंदर अशी जी फिलॉसॉफी दिलेली आहे, ज्यामध्ये भगवंतांनी काय केलं, त्या बालकाला खूप सुंदर असं दर्शन दिलं आणि ते दर्शन देऊन अंतर्धान झाले. आता अंतर्धान झाले, सर्व झालं, ते त्यांनाही समजलं की बाबा कुठे गेले हे, आणि हे कोण होते, असे कसे काय निघून गेले, आणि हे तेज कसं काय निघून गेलं, मला पण शीतलता कशी प्रदान झाली, एवढा मी दुःखी होतो, मला ते तेज त्रास देत होतं, ते पूर्णपणे नष्ट झालं आणि एका व्यक्तीनं मला दर्शन दिलं खूप सुंदर, आणि ती निघूनही गेली. तर हा विचार करत असतानाच सुखदेव गोस्वामी सांगतात, सुद गोस्वामी यांना, शौनक ऋषींना सांगतात, जे सुखदेव गोस्वामीकडून त्यांनी ऐकलेलं, श्रवण केलेलं होतं, त्या बाबत ते सांगत आहेत. की या श्लोकामध्ये जर आपण पाहिलं तर 3 शब्द महत्वपूर्ण आहेत बघा. तर पहिला शब्द इथे दिलेला आहे, तो म्हणजे परमात्मा. परमात्मा हा एक शब्द दिलाय, धर्मरक्षक हा एक शब्द दिलाय, आणि सर्वव्यापी, हे 3 शब्द भगवंतांसाठी वापरण्यात आलेले आहे. आता आपण याच्यामध्ये पाहू, अजून एक शब्द आहे बघा, दिक कालातीत, आहे का. शेवटी दिक कालातीत भगवंत तेथेच अंतर्धान झाले, आहे की नाही. दिक आणि काल असे 2 शब्द आहेत त्यामध्ये, दिक कालातीत. दिक म्हणजे स्पेस किंवा अवकाश म्हणू शकतो, किंवा त्याला योम ही म्हणलं जातं, आकाशी म्हणलं जातं. दिक म्हणजे स्पेस जो आहे, जिथे पोकळी असते त्या भागाला दिक. आणि काळ, काळ तर आपल्याला माहित आहे, हा काळ जो आहे, त्या दोन्हीच्या अतीत आहेत भगवंत. जसं गुणातीत असं म्हणलं जातं की नाही, भगवंत हे गुणातीत आहेत, सर्व ती गुणाच्या परे आहेत, अशा प्रकारे इथे वर्णन केलेलं आहे. तर ह्या 3 शब्दावरती वरूनच प्रभुपादाने पूर्णपणे तात्पर्य लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पाहू शकतो, भगवंत हे परमात्मा आहेत, सर्वव्यापी आहेत आणि धर्मरक्षक आहेत, याबद्दल सांगितलेलं आहे. तर पहिल्याच ओळीमध्ये आपण पाहू शकतो बघा, बालक परीक्षित ज्यांना पाहत होते, तो काही दिक्कालाने बद्ध असा सामान्य जीव नव्हता. आता हे जे परीक्षित महाराज जे पाहत होते, ते असं दिव्य व्यक्तिमत्व होतं असं सांगितलेलं आहे, आणि ते दिक्कालाने बद्ध असं सामान्य जीव नव्हता.
आणि त्यानंतर मग पुढे सांगितले भगवंत आणि जीव याच्यामध्ये काय अंतर आहे, जीवाची चेतना भगवंताची चेतना यामध्ये काय फरक आहे, भगवंताचे गुण आणि जीवाचे गुण हे गुणात्मक दृष्ट्या काय आहे आपल्याला समान वाटतात, परंतु परिमाणात्मक दृष्ट्या खूप असं अंतर आहे असं सांगितलेलं आहे. अशा प्रकारे यामध्ये पहिल्या पॅरेग्राफ मध्ये प्रभुपाद खूप सुंदर असं जीव आणि भगवंत यामधील फरक सांगतात. आणि जीव हा कसा अणु आहे, म्हणजे खूप अणुप्रमाणे आहे, क्षुल्लक आहे, आणि भगवंत हे कसं विभू आहेत, सर्वव्यापी आहेत, याचा फरक यामध्ये सांगितलेला आहे. तर हे फरक सांगताना ते पहिल्यांदा सांगतात की जीव आणि भगवंत यामध्ये काय अंतर आहे. तर सुरुवातीलाच ते सांगतात की भगवंत हे काय आहेत, विभू आहेत. विभू म्हणजे सर्वात मोठे किंवा सर्वात महान असे, ज्यांचा कोणीही काय करू शकत नाही, तुलना करू शकत नाही, त्यांच्या सम कोणीच नाहीत, किंवा असंही म्हणलं जाते असमर्थ असं म्हणलं जातं, त्यांच्या समान आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणीही नाही. तर भगवंत हे विभू आहेत आणि आपण जीव हा काय आहे, अणु आहे, अगदी सूक्ष्म आहे. आता जीवाची जी चेतना असते ती ही मर्यादित असते, त्याला म्हणलं जातं सूक्ष्म चेतना. जीव आहे की नाही, आपली सूक्ष्म चेतना असते, आणि भगवंतांची परम चेतना असते. भगवंत पूर्णपणे ब्रह्मांडामध्ये, ब्रह्मांडाच्या बाहेर सुद्धा जेवढं विश्व आहे आध्यात्मिक आणि याच्यामध्ये पूर्णपणे त्यांची चेतना पसरलेली आहे. भगवंत हे गुणात्मक दृष्ट्या जीव हा गुणात्मक दृष्ट्या भगवंतांच्या समान आहे. जसं उदाहरण दिलं जातं कोणाचं, समुद्र आणि समुद्रातील थेंब. समुद्राच्या थेंबामध्ये समुद्रातील सर्वच गुण असतात, परंतु आपण परिमाणात्मक जर पाहिलं तर काय होतं, पूर्णपणे समुद्र हा आणि थेंब यामध्ये खूप जमीन आसमानचं अंतर आहे. तर अशा प्रकारचं अंतर इथे सांगितलेलं आहे. आणि जरी गुणात्मक दृष्ट्या किंवा गुणांद्वारे जर आपण नाही का तुलना करायची म्हणले, तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण हे गुणांचे भांडर आहेत, त्यांच्या एवढे गुण कोणाकडेच नाहीत, आहे की नाही. तर आपल्याला माहित आहे की भगवान श्रीकृष्ण यांना विष्णूंपेक्षा सुद्धा 4 गुण हे जास्त आहेत, अधिक आहेत. तर भगवान श्रीकृष्ण यांचे गुण टोटल सांगितले जातात 100%, त्यांच्यामध्ये गुण आहेत, म्हणजे 64 गुणाने भगवान श्रीकृष्ण हे आहेत. भगवान विष्णू जे आहेत त्यांच्याकडे 60 गुण असतात. भगवान शिव जे आहेत, शिवजी यांच्याकडे 56 गुण असतात, किंवा 55 गुण असं म्हटलं जातं. आणि जे ब्रह्मदेव आहेत त्यांच्याकडे 50 गुण असतात. आणि ब्रह्मदेवापासून खाली जी देवी देवता येतात, आपण जीव असतो, ते 1 पासून ते 50 पर्यंत आपल्यामध्ये गुण कमी जास्त प्रमाणात असतात. आणि हा जीव हा ब्रह्मदेवापर्यंत 50 पर्यंत काय करू शकतो, तो प्रगती आपली करू शकतो, ब्रह्मदेवापर्यंत प्रगती करू शकतो. म्हणजे इथे जरी पाहिलं तरी सुद्धा गुणांची संख्येद्वारे सुद्धा भगवंत हे जीवापेक्षा श्रेष्ठ आहेत, इथे आपल्याला पाहू शकतो. त्याचबरोबर अजून एक यामध्ये फरक सांगितला, तो म्हणजे जीव हा ईश्वर आहे आणि भगवंत हे काय आहेत, परम ईश्वर आहेत. ईश्वर कसं, तर जीव हा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तो नियंत्रण करू शकतो. जसं आपल्या शरीरापुरतं, आपल्या फॅमिली पुरतं, आहे की नाही, आपल्या फॅमिली किंवा एखाद्या कुटुंबावरती त्याचं नियंत्रण असतं. त्याचबरोबर आपल्या मुलावरती काही थोडंफार नियंत्रण असतं. एखादा कंपनीचा मालक असेल तर त्या कंपनीवरती त्याचं नियंत्रण असतं, आहे की नाही. म्हणजे काहीतरी मर्यादित त्याची काय असते, नियंत्रित ठेवण्याची शक्ती असते. परंतु भगवंत हे पूर्णपणे अनंत कोटी ब्रह्मांडांना काय करतात, ते पूर्णपणे भ्रमण करण्यासाठी ते धारण करून ठेवतात. म्हणजे आपण पाहू शकतो की ते सर्व जीवाचे, सर्व ब्रह्मांडांचे काय ते नियंत्रक आहेत. येथील सर्व जे आध्यात्मिक आणि भौतिक जगत आहे त्याचे सुद्धा काय आहे, ते नियंत्रक आहेत. म्हणून त्यांना परम ईश्वर असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हा जीव सुद्धा सर्वव्यापी आहे, पण मर्यादित सर्वव्यापी आहे, प्रभुपाद सांगतात. आणि भगवंत हे परम सर्वव्यापी आहेत. आता जीव हा सर्वव्यापी कुठेपर्यंत आहे, तर जिथे तो आहे त्या ठिकाणी तो सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. मग तो कुठे कुठे आहे, तर आपल्या शरीरामध्ये आहे. जसं माझं शरीर आहे, माझा जो आत्मा आहे तो पूर्ण शरीरामध्ये त्याचं व्यापलेलं आहे, त्याची चेतना. त्या आत्म्याचं नियंत्रण पूर्णपणे फक्त शरीरापुरतच आहे. जसं आपण भगवद्गीतेमध्ये सांगितलं बघा, क्षेत्रज्ञ योग, त्यामध्ये सांगितलं क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे. मग त्यामध्ये 2 परमात्मा आहेत,
शरीर हे पूर्णपणे क्षेत्र आहे, क्षेत्रज्ञ आहेत, 2 क्षेत्रज्ञ आहेत. त्यापैकी आत्मा हा मर्यादित असतो, परमात्मा हा काय असतो, सर्वव्यापी आहे, सर्व नियंत्रक आहे. अशा प्रकारे हे फरक आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर अजून खाली प्रभुपाद सांगतात प्रभावाबद्दल, की जीवाचा प्रभाव हा सुद्धा मर्यादित असतो. जीवाचा प्रभाव हा आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल, शरीरापुरता किंवा त्याचबरोबर आपल्या आसपास जी मंडळी आहेत त्यांच्यावरती तो प्रभाव टाकू शकतो. पूर्ण जगावरती प्रभाव टाकू शकत नाही किंवा विशिष्ट मर्यादापर्यंतच त्याचा प्रभाव हा असतो, आपल्या शरीरापुरता आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या काही लोकांपुरता. परंतु भगवंतांचा प्रभाव हा काय आहे, सर्व ठिकाणी सर्वव्यापी आहे. आपण पाहू शकतो भगवंतांच्या प्रभावामुळे जवळपास सर्व गोष्टी ह्या संचालित होत आहेत. त्याचबरोबर काल आणि अवकाश याच्यामध्ये काय करतं, जीव हा मर्यादित आहे, याच्यामध्ये तो अडकलेला आहे, याच्यातून बाहेर तो जाऊ शकत नाही. या जो भौतिक जगत बनवलेला आहे याच्यातून तो जीव बाहेर जाऊ शकत नाही स्वतःच्या शक्तीने. परंतु भगवंत हे काय आहे, दिक कालातीत आहेत. त्यांना हा काळ किंवा हा जो स्पेस आहे, हा जो दिक आहे किंवा आकाश म्हणतात, अवकाश म्हणलं जातं किंवा व्योम म्हणलं जातं, याच्याही परे भगवंत आहेत. याच्या परे असल्यामुळे ते काय करतात, ते कालामध्ये आतमध्ये पण येतात, आहे की नाही, ह्या भौतिक जगात येतात आणि सहजपणे निघूनही जातात, कारण त्यांच्यावर त्याचा प्रभाव होत नाही. तर अशा प्रकारचा खूप सुंदर असं प्रभुपाद जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 जवळपास फरक सांगतायत, की जीव आणि भगवंत यामध्ये काय फरक आहे. तर यामुळेच भगवंत प्रभुपाद सांगतात की जीव हा काय करू शकत नाही, जो भगवंत आहे त्या भगवंतांना जाणू शकत नाही किंवा त्यांना समजू शकत नाही. त्यांना लगेच आश्चर्य वाटलं की हे कोण व्यक्ती होता आणि कसा निघून गेला, कारण त्यांची जी चेतना होती परीक्षित महाराजांची ती काय होती, मर्यादित होती. ते एक जीव होते, त्यामुळे त्यांना ही गोष्ट समजली नाही. आणि यामुळेच भगवंतांना काय म्हणलं इथे, सर्वव्यापी असं म्हटलेलं आहे. आणि सर्वव्यापी म्हटल्यामुळेच काय झालेलं आहे, हे जे भगवंत आहेत ते कोणत्याही क्षणी कुठेही त्यांच्या इच्छेनुसार प्रकट होऊ शकतात. ज्याप्रमाणे आपण कालच लीला पाहिली, नरसिंहदेवांची प्रकट लीला, आहे की नाही. तर आपण कल्पना तर करू शकतो का की एखाद्या खांबामध्ये भगवंत असू शकतील, करू शकतो का, नाहीये. परंतु भगवंत चराचरामध्ये आहेत, अणुरेणूमध्ये आहेत. अणुरेणू आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाही, त्यामुळे सुद्धा त्यांची शक्ती आहे, ते तिथे प्रकट होतात, परमात्मा रूपाने होतात. तर अशा प्रकारचा जो कालचा जो दिवस आपण पाहिला, श्रीमान सार्वभौम प्रभू यांनी खूप सुंदर प्रवचन दिलं, ज्यामध्ये प्रल्हाद महाराजांनी नरसिंहदेवांचं आदान प्रदान आणि कशा प्रकारे ते प्रकट झाले याचं उदाहरण दिलं. तर हे सर्वव्यापी असल्यामुळे अशा प्रकारचे जे आश्चर्यकारक किंवा आपल्या कल्पनेच्या पलीकडील कार्य हे काय करतात, भगवंत करू शकतात, कारण ते सर्वव्यापी आहेत म्हणून. आणि ते सर्व जीवांपेक्षा सर्वश्रेष्ठ विभू आहेत आणि सर्व स्त्रोतांचे ते स्त्रोत आहेत, सर्व कारणम असं ब्रह्मदेव सुद्धा सांगतात. तर हा या पाठीमागचा आपल्याला अर्थ कळून येतो की जीव आणि भगवंत यामध्ये अंतर आहे. भगवंत सर्वव्यापी असल्यामुळे ते गर्भामध्ये गेले, त्यांचं संरक्षण केलं आणि क्षणार्धात तिथून ते लुप्त झाले, अंतर्धान सुद्धा झाले. आता याच्या पुढे प्रभुपाद वर्णन करतात की भगवंत हे काय आहेत, धर्मरक्षक असं सुद्धा त्यांना म्हटलं आहे, कारण त्यांनी काय केलं, परीक्षितांच्या मातेच्या गर्भात देखील प्रकट होऊन त्यांनी परीक्षित महाराजांचं रक्षण केलेलं आहे. आता धर्मरक्षक का म्हटलं जातं, कारण ते धर्माच्या बाजूने असतात. धर्माची जिथे ग्लानी होते, हानी होते, त्या ठिकाणी ते प्रकट होतात आणि काय करतात, त्यांचं रक्षण, धर्माचं रक्षण करतात आणि भक्तांचं सुद्धा रक्षण करतात. तर यासाठी स्वतः भगवंत भगवद्गीतेमध्ये याचा संदर्भ देतात. तर तो संदर्भ कोणी सांगेल का, भगवद्गीतेमधील कोणत्या अध्यायामध्ये किंवा कोणत्या 2 श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की मी धर्मरक्षणासाठी प्रकट होतो. हात वर करू शकता किंवा ज्यांच्या हातावर नसतील ते करू शकतील, ते डायरेक्ट अनम्यूट करून सुद्धा सांगू शकतात. खूप सुंदर आणि फेमस श्लोक आहेत, जे आपण महाभारतामध्ये मालिका ऐकत होतो त्यावेळी आपण
शत्रुपा बराब्दी माताजी, शत्रुपा माताजी। हरे कृष्ण गुरुजी, दंडवत प्रणाम। हाँ हाँ, बोलो यदा मैडम। यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे। ठीक आहे. खूप खूप धन्यवाद माताजी, थँक्यू। तर हा श्लोक आपल्या नाही नेहमीच्या वाचनातील आहे, लहान मुलांना सुद्धा हा पाठ आहे. तर या 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतात की मी धर्मरक्षक म्हणून नेहमी प्रकट होतो. यावेळी धर्माला ग्लानी येते आणि परित्राणाई साधूना, भक्तांचं काय करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी आणि त्यांना काय करण्यासाठी, आनंद देण्यासाठी मी प्रकट होतो. तर अशा प्रकारचे धर्मरक्षक भगवंत असल्यामुळे त्यांनी धर्म, पुढे जो धर्म आहे तो काय जिवंत ठेवायचा होता. पांडवानंतर, पांडव गेल्यानंतर कोणीतरी त्यासाठी काय हवं होतं, त्या राज्यकारभार चालवण्यासाठी कोणीतरी वारस हवा होता. म्हणून त्यांनी परीक्षित महाराजांचं लक्ष रक्षण केलं, कारण ते पुढे धर्माच्या बाजूने उभे राहणार होते. आणि त्यांनी कलीला दंड दिला, आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, आणि धर्माचं रक्षण केलं. तर अशा प्रकारचे धर्मरक्षक म्हणून इथे भगवंतांनाच बोललेलं आहे. आता इथे भगवंत कोणासाठी येतात, तर जे नीतिमान आहे, सदाचारी आहे, धार्मिक आहेत, त्यांच्यासाठी ते काय करतात, रक्षणासाठी येतात. म्हणजे भक्तांसाठी ते रक्षण करण्यासाठी येतात असं प्रभुपाद म्हणतात. आता असं आहे का की भगवंत फक्त यांचंच रक्षण करतात, भौतिक लोकांचं ज्यांना इथे जन्म दिलेला आहे प्राण्यांचं रक्षण करत नाहीत, असं आहे का? पण प्रभुपाद म्हणतात तसंही नाही, तर ते अधार्मिक लोक, पापी लोकांचं सुद्धा रक्षण करतात, असं तिथे प्रभुपाद सांगतात. खूप सुंदर सांगतायत. जर भगवंत हे भक्तांचं तर रक्षण करतात, कारण ते पूर्णपणे शरणागत असतात, आहे का नाही? जे शरणागत येतात त्यांचं तर सहजपणे रक्षण करतात, परंतु अप्रत्यक्षरिते अधार्मिक लोकांचं रक्षण करतात असं इथे सांगितलेलं आहे. आणि ते कोणाद्वारे? बहिरंगा शक्तीद्वारे. तर जे पापी लोक आहेत त्यांना काय करतात, दंड देऊन, त्यांना दुःख देऊन त्यांचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या व्यक्तीला जाणीव होऊ की बाबा आपण इथे आलो, हे दुःखालयम अशाश्वतम आहे, आणि या भौतिक जगामध्ये इथे कोणताही आनंद आपल्याला मिळणार नाही. तर आपल्याला काहीतरी आनंदी होण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण आपण कोणत्याही गोष्टीशी, भौतिक गोष्टीशी आसक्त झालो तरी आपल्याला दुःख हे मिळतच आहे, आणि हे अशाश्वत आहे. त्यामुळे आपल्याला हे सोडून जाणार आहे, आपल्याला दुःख होणार आहे. हे कळावं म्हणून ह्या बहिरंगा शक्ती जी दुर्गा देवी आहे यांच्याद्वारे काय केलं जातं, दुःख जे त्रिविध ताप जे आहेत त्याद्वारे आपल्याला दुःख दिले जातात. आणि काय केलं जातं, त्या जीवाला जाणीव करून दिली जाते की बाबा तू या जगातील नाहीस, तुला इथे दुःखच मिळणार आहे. जिथे सुख मिळेल, आनंद मिळेल, या गोष्टीचा तू काय कर, शोध कर. ह्यासाठी त्याचं काय केलं जातं, दुःख देऊन, थोडं सुख देऊन, थोडस त्याला प्रताडणा देऊन, अशा प्रकारे दुर्गा देवीद्वारे त्याचं शुद्धीकरण केलं जातं. आणि तो कशा प्रकारे भगवंतांच्या चरणाकडे येईल, हे जे कार्य दुर्गा देवीचं आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे भगवंत इथे प्रभुपाद इथे सांगतात. आणि हे सांगितल्यानंतर भगवंत हे कसे सर्वव्यापी आहेत, परमात्मा आहेत, आणि ते सर्वव्यापी आहेत, याबद्दल खूप सुंदर भगवंत इथे प्रभुपाद इथे सांगतात. आणि 10 दिशांना ते असतात. आपल्याला माहित आहे की 10 दिशा आहेत. कोणी सांगेल का नावे, 10 दिशांची नावे? हात वर करू शकता. सौदामिनी माताजी, तुम्ही 4 दिशांची नावे सांगा. द्रौपदी माताजी, तुम्ही 4 दिशांची नावे सांगा. 4 दिशा कोणत्या? अनम्यूट कर. हरे कृष्णा. हा बोला. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ओके ओके, थँक्यू. सौदामिनी माताजी अनम्यूट करा. सौदामिनी माते अनम्यूट करा, अनम्यूट करून बोला. अनम्यूट करा, अनम्यूट. तिथं माईक आहे बघा, माईक वरती बोट लावा. इथं माईक दिसते का पहिल्या 1 नंबरला? अनम्यूट करा. होते का अनम्यूट? ठीक आहे. दुसरं मंगेश प्रभू सांगा तुम्ही 4 बाकीच्या दिशा. अनम्यूट करा सौदामिनी माताजी. ईशान्य, नैऋत्य, आग्नेय, वायव्य. आग्नेय, नैऋत्य, ईशान्य आणि वायव्य हे 4. आणि 2 दिशा राहिल्या त्या कोणत्या? वरची आणि खालची. अशा प्रकारच्या 10 दिशा आहेत. आणि 10 दिशांनी त्यांनी वस्त्र परिधान केलेलं असं सांगितलं, वस्त्र पांघरलेले आहेत. म्हणजे भगवंत हे 10ही दिशाला काय असतात, उपलब्ध असतात. आणि 10ही दिशा सोडूनही काही ठिकाणी स्पेस राहिलेला असतो, तिथे सुद्धा भगवंत हे उपलब्ध असतात.
तिथे सुद्धा ते प्रकट होतात, कारण ऑलरेडी तिथे ते प्रकट झालेले असतात, कारण सर्व ठिकाणी त्यांच्या शक्तीद्वारे ते तिथे प्रेझेंट असतात, प्रकट असतात. तर आता हे भगवंत हे सर्वव्यापी आहेत, आहे की नाही. आणि हे कालातीत आहे, दिक कालातीत असं म्हणलंय भगवंतांना, आहे की नाही. तर हे कसं समजून घ्यायचं आपण, तर यासाठी खूप एक सुंदर असं एक डायग्राम आहे, मी एक बनवलेली आहे, तर त्याद्वारे मी समजण्याचा प्रयत्न करतो. आपण समजून घ्या, नाही समजलं तर परत प्रश्न विचारू, प्रश्न उत्तर मध्ये आपण पाहू शकतो की जीव आणि भगवंत यामध्ये काय फरक असा आहे, महत्त्व काय आहे, जीव ह्या भौतिक जगात काय येतो, आणि ते त्या दिक आणि काल म्हणजे स्पेस आणि काळामध्ये कसा अडकला जातो, आणि भगवंत का अडकत नाहीत, याचं कारण काय आहे. त्याचं एक डायग्रामद्वारे मी खूप सुंदर एक बनवलेलं आहे, त्याबद्दल मी शेअर करतो, आणि शेअर केल्यानंतर आपण त्यावरती चर्चा करू. फक्त आवाज जर आला नाही माझा तर फक्त कोणीतरी सांगू शकता. हरे कृष्णा. तर स्क्रीन दिसायला लागली तर तुम्ही फक्त सांगा की येस दिसते किंवा नाही. दिसते स्क्रीन दिसते का? हा दिसते माझा प्रभू. आवाज पण येतो ना? ओके. आवाज येतो. हा, तर याला थोडस मोठा करतो. दिसते प्रभू. मी थोडस उभा धरतो, म्हणजे थोडस. हा, तर ज्यांनी आडवा केलाय ना फोन, तो मोबाईल उभा करा, म्हणजे अजून आपल्याला ते व्यवस्थित क्लिअर दिसेल. ठीक आहे. तर बघा इथे अवकाश किंवा दिक किंवा व्योम याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर कशा प्रकारे हे कार्य करतं, आणि महत्त्व काय आहे, आणि भौतिक प्रकृती कशी निर्माण होते, याबद्दल सांगितलेलं आहे. तर आता वरती आपण पाहतो दिक लिहिलंय कंसात बघा, त्यालाच आकाश म्हणलं जातं, अवकाश म्हणलं जातं, दिक म्हणलं जातं, व्योम सुद्धा असं म्हणलं जातं, इंग्लिशमध्ये स्पेस म्हटलं जातं. आता हे कशा प्रकारे कार्य करतं याबद्दल सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की हे जे प्रकृती जी तयार झालेली आहे ती पाच महाभूतांनी बनलेली आहे की नाही, आणि मन बुद्धी अहंकार यांच्या मिश्रणाने हे सर्व काय होतं, कार्य होतं की नाही. यासाठी एक खूप सुंदर असा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, 7व्या अध्यायामध्ये 4था श्लोक. भूमिरापो अनल वायो खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीरष्टता. आता बघा याच मध्ये सांगितले भूमीर आपो अनल वायू खम, या प्रकारे सांगितले. खम म्हणजे काय, तर आकाश, भूमी म्हणजे पृथ्वी, जल आहे की नाही, आप म्हणजे जल, अनल म्हणजे अग्नी, आणि वायू तर आहे आपल्याला माहिती. ह्या 5 गोष्टी आणि मन बुद्धी आणि अहंकार याद्वारे काय केलेला आहे, हा जीवाची निर्मिती झालेली आहे ह्या प्रकृतीद्वारे. तर याचं लिहिलेलं आहे का बघा, ही की पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तर ह्या शक्तीद्वारे काय केलेलं आहे, ह्या भौतिक प्रकृतीची निर्मिती झालेली आहे. आता ही निर्मिती कशी झाली याबद्दल आपण जाणून घेऊ. आपल्याला माहित आहे की नारायण जी रूप आहे, नारायणापासून काय होतं, महाविष्णूंचा विस्तार होतो, आहे की नाही. महाविष्णू नंतर गर्भोदकशाही विष्णू येतात, त्यानंतर क्षीरोदकशाही विष्णू येतात. आपण पूर्वी पाहिलेलं आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायामध्ये, आहे की नाही. तर महाविष्णूंद्वारे काय होतं, महत्त्वाची निर्मिती होते. कारणोदकशाही विष्णू जे आहेत महाविष्णू, यांच्याद्वारे महत्त्व असं पोकळ असतं, असं जड सारखं, ते हालचाल करत नाही, पूर्ण महत्त्वाची निर्मिती झालेली असते. आता ह्याला ऍक्टिव्ह करायचं आहे आपल्याला, नाही का, संचालित करायचं आहे. तर यासाठी काय केलं जातं, तर ते आपण आता पाहू शकतो. तर हे तर आहेत, आपण पाहिलं पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे आहे. पण यांना संचालित करण्यासाठी किंवा हे कशापासून येतात, यांचा स्रोत काय आहे, तर वेदांत सूत्रामध्ये किंवा उपनिषदामध्ये याचा जास्तीत जास्त उल्लेख आलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा सांगितलं की मी ओमकार आहे ना, शब्दातील ओमकार ध्वनी मी आहे. तर ओमकार मी आहे असं भगवंत सांगतात, किंवा शास्त्रामध्ये वेदांतामध्ये जास्त सांगितलेलं आहे. त्यामुळे लोक काय होतात की मायावादी लोक ओम पासून सुरुवात होते, निराकारात्व आहे अशा प्रकारे सांगितलं. परंतु ही भौतिक प्रकृती निर्मिती होण्यासाठी या शब्दाचा वापर केला आहे ओमकार. आता ओमकारामध्ये 3 अक्षर येतात, अर्धी अर्धी 3 अक्षर येतात. त्यामध्ये ते खाली ओमच्या पुढे बघा अ आहे, परत अर्धा
अर्धा उ आणि अर्धा म आहे, म्हणजेच असं येतं जे ओम जे येतं ते आहे. तर हा 3 शब्दांनी बनलेला आहे. तर हे यापैकी जे आहे, हे भगवान श्रीकृष्ण यांची शक्ती आहे, स्वतः भगवान श्रीकृष्ण. उ जे आहे राधाराणी शक्ती, आणि म जे आहे शेवटचा का तो जीव आहे. तर ह्यात ओम मध्ये ह्या तिन्हींचा समावेश येतो. आणि ह्या तिन्हींच्या ह्या शब्दाद्वारे काय होतं, भगवंत राधाराणीची शक्ती, भगवंताची शक्ती आणि जीव जी शक्ती आहे त्यांचा प्रवेश काय होतो यामध्ये होतो. तो कसा होतो, तर ह्या ओम पासून अहंकाराची निर्मिती होते. प्रथम ओम पासून अहंकाराची निर्मिती होते, अहंकारानंतर बुद्धीची निर्मिती झाली, बुद्धीनंतर मन, मनानंतर इकडे आकाश, आकाशानंतर वायू, वायूनंतर अग्नी, अग्नीनंतर जल आणि नंतर पृथ्वीची निर्मिती होते. अशा प्रकारे हा सिरियल आहे. आपण खालून वरती गेलो तर पृथ्वीपासून सुरुवात होते, शेवट कुठे होतो पृथ्वीचा. आता पृथ्वी म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पृथ्वी म्हणजे हा पृथ्वी गोल किंवा ब्रह्मांड आहे असं नाही. हे शास्त्रज्ञांनी नाव दिलेले आहेत की हे पृथ्वी म्हणजे हे आहे, परंतु पृथ्वी म्हणजे एक असा धातू आहे एक प्रकारचे. असं सांगितलं जातं की पृथ्वी एक धातू आहे, जसं वेगवेगळे धातू आहेत की नाही, लोखंड आहे, तांबे, शिसे, पितळ, तसा एक प्रकारचा पृथ्वी ही धातू आहे. आणि या धातूपासून हे पूर्णपणे प्रकृतीची निर्मिती झालेली आहे. आणि आपण पाहतो की हे जवळपास पंचभूताने बनलेले शरीर हे ज्यावेळी नष्ट होतं किंवा त्याला जाळलं जातं त्यावेळी काय होतं, त्याची राख होते. ती राख जी आहे ती ती काय आहे, पृथ्वी आहे. समजलं का, जी राख जी होते ना तयार, ती पृथ्वी आहे. आणि पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यामध्ये प्रथम जी निर्मिती होते ती आकाशाची होते, जी स्पेस आहे. आता स्पेस म्हणजे ही पोकळी आहे आपल्याला समजते, ती सुद्धा पोकळी म्हणजे तो व्योम झाला, दिग झाला. परंतु पोकळीमध्ये अजून एक टेक्निकल शब्द पाहायचा झाला तर शास्त्रज्ञाद्वारे सायन्स मध्ये वापर केला जातो. जसं पाण्याचं जर उदाहरण पाहिलं आपण, ठीक आहे, पाणी हे 3 अवस्थेमध्ये येतं. तर पाणी हे वायू अवस्थेत पण येतं, म्हणजे वाफ होते, पाण्याची वाफेच्या अवस्थेत असतं. परत लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे द्रव स्वरूपातही असतं, आणि घन रूपामध्ये सुद्धा ते असतं, म्हणजे बर्फाच्या रूपात. म्हणजे वाफ, जल, पाणी आणि बर्फ या तिन्ही रूपामध्ये असतं की नाही. तर हे का तयार होतं किंवा हे कशामुळे होतं, तर हे याला कारणीभूत आहे स्पेस, म्हणजे आकाश असं सांगितलं जातं. प्रत्येक पदार्थ हा बनलेला जो आहे ना तो वेगळ्या मोलिक्युलनं बनलेला आहे, वेगवेगळे आयटम आहेत त्यामध्ये. प्रत्येक पदार्थ बनवताना एक विशिष्ट रचना असते त्याची, आणि त्या विशिष्ट अणूमध्ये एक विशिष्ट स्पेस असतो. काय असते, एक पोकळी असते, आणि पोकळी किती अंतरावरती आहे त्यावरती तो पदार्थ तयार होत असतो. जसं वाफ जर पाहिली आपण, तर वाफमधील अणू हे काय प्रसरण पावलेले असतात, जे त्यामधील मोलिक्युल जे असतात ते काय प्रसरण जास्त पावतात, त्यामध्ये स्पेस जास्त असतो, त्यामुळे ते वाफेने उडून जातात पाणी उकळवलं की, आहे की नाही. त्या वाफेला जर आपण थंडावा दिला तर काय होतं, ते लगेच ते द्रवरूप होतं बघा, नाही का. आपण ज्यावेळी झाकण लावतो उकळत्या पाण्याला, त्यावेळी पटकन त्या झाकणावरती काय होतं, ते वाफेचे थेंब तयार होतात. म्हणजे थेंब तयार होतात त्यावेळी काय होतं, त्याचा स्पेस जो आहे म्हणजे त्यातील पोकळी आहे ती कमी होते, आणि त्यामुळे वाफेचं रूपांतर काय होतं, द्रवात होतं, लिक्विडमध्ये होतं. आणि जे द्रवरूप आहे पाणी रूप आहे, पाण्याला ज्यावेळी काय केलं अजून थंड केलं जातं, आहे की नाही, म्हणजे त्याला कालाद्वारे काय केलं जातं, थंड केलं जातं. त्यावेळी त्यातील अजून जे पोकळी आहे म्हणजे स्पेस जो म्हणतात, तो स्पेस काय होतो अजून कमी होतो, आणि त्याचं बर्फात रूपांतर होतं. म्हणजे पूर्णपणे भांड्यात बसणारा जो आहे की नाही पाणी आहे, त्याला जर बर्फ केला तर काय होतं, तो छोटासा बर्फाचा तुकडा होऊन जातो. म्हणजे हे हे कशामुळे होतं, तर हे स्पेस जे दिले ना, दिक किंवा आकाश किंवा योग म्हणलं तर यामुळे हे जे आहे हे परिवर्तन होत असतं, वाफ, द्रवरूप आणि घनरूप. तसंच प्रत्येक पदार्थ, जसं एखादा चॉक घेतला आणि चॉकला जर आपण त्याचे तुकडे केले, चुरा केला, तर जी चुरा जे राहते ना ते काय आहे, ती आहे पृथ्वी. त्यालाच काय म्हणतात, अर्थ सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ते जे पार्टिकल्स आहेत ना त्याला काय म्हणलं जातं, पृथ्वी म्हणलं जातं. आणि जे खडू जो असतो, खडू बनलेला, त्याच्यामधील दोन्ही दोन्ही पार्टिकल असतात ना, वेगवेगळे कण, ते कण काय असतात, अगदी एकमेका जवळ येऊन चिकटून ते तयार होतो, तो चॉक होतो तयार. आणि चॉक ज्यावेळी फोडला जातो त्यावेळी तो चुरा असा पसरला जातो, आहे की नाही, कारण त्यामध्ये स्पेस किंवा जो जागा आहे ती लांब लांब होऊन जाते. म्हणजे ती चुरा जो आहे ती काय आहे, ऑलरेडी एक प्रकारचा धातू आहे.
म्हणून त्याला जमीन किंवा त्यालाच अर्थ म्हणलं जातं किंवा पृथ्वी म्हणलं जातं. पृथ्वी म्हणजे असा गोल नाहीये, असा गोल पृथ्वी आकार आहे तो नाही. ह्या सर्वांनी मिळून काय झालेला आहे, पृथ्वीचा आकार तयार झालेला आहे. त्यामध्ये एक धातू जो आहे तो पृथ्वी म्हणलं जातं त्याला, किंवा अर्थ असं म्हटलं जातं. आणि हे सर्व तयार होतं ते विशिष्ट स्पेस जो असतो किंवा दिक म्हणलं जाते, आकाश अवकाश, याद्वारे प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या अणूंद्वारे तयार झालेला असतो. जसं आपलं शरीर सुद्धा जे बनलेलं आहे पंच महाभूताने, त्यामध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये काय आहे, पृथ्वीचा काय आहे, अंश आहे. पृथ्वी म्हणजे काय, एक प्रकारचा धातू आहे की नाही. तर तसं जल सुद्धा आहे आपल्या ह्याच्यामध्ये, अग्नी आहे, वायू आहे आणि आकाश आहे. विशिष्ट प्रकारामध्ये स्पेस आहे आपल्या शरीरामध्ये. आणि यानंतर मग ते काय होतं, अहंकार, बुद्धी आणि मन हे मिळून पूर्णपणे आपल्या शरीर, ह्या भौतिक शरीराची रचना केली जाते. आता हे ठीक झालं, आपल्याला अवकाश समजला, पृथ्वी समजली. परंतु जर आपल्याला हे महत्त्व कसं संचालित होतं हे जर कळायचं समजायचं असेल, तर आपल्याला खाली एक गोल दिलाय गोल दिसतोय आपल्याला. त्या गोल जो आहे तो पूर्णपणे मोकळा असतो, आहे की नाही. कारणोदक विष्णू काय करतात, महत्त्वाची निर्मिती करतात. त्यांच्या श्वासातून काय होतं, बाहेर पडतात ब्रह्मांडांती, काय तर मोकळे असतात पूर्णपणे, काय असतात, पोकळ असतात, संचलित नसतात. तर ते संचलित करण्यासाठी काय केलं जातं, काय करतात, गरुडध्वज विष्णू त्यामध्ये प्रवेश करतात. आता हे प्रवेश करत असताना प्रत्येक ब्रह्मांडामध्ये, तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये परत काय आहे, वेगवेगळे ग्रह आहेत, आहे की नाही. तर त्या ग्रहांना संचालित करण्यासाठी कशा प्रकारे महत्त्व ऍक्टिव्हेट केलं जातं ते इथे सांगितलेलं आहे. आता बघा इकडे 3 बाण लावलेले आहेत. हे महत्व तत्व गोल आहे, महत्त्व 3 बाण दिलेले आहे. तिथे शंभू लिहिलंय किंवा शिवजी आहे. तर शंभूद्वारे काय केलं जातं, त्या प्रकृतीमध्ये प्रवेश केला जातो. शंभू आणि प्रकृती, आहे की नाही. प्रकृती म्हणजे कोण आहे, दुर्गा देवी आहे. शंभू कोण आहेत, भगवान शिवजी आहेत. ह्या दोघांचं स्वरूप हे काय केलं जातं, या महत्त्वामध्ये प्रवेश केलं जातं. हे दोघे प्रवेश केले जातात आणि त्यासोबत शंभू हे काय करतात, नियंत्रित करतात. आणि दुर्गा देवी काय करते, या प्रकृतीची निर्मिती करते. आणि जो काल आहे, कालाचा प्रवेश होतो भगवान विष्णूंद्वारे. हा कालाचा प्रवेश झाल्यानंतर मग काय होतं, ते चलित होतात. जी पूर्णपणे प्रकृती आहे ती संचालित व्हायला सुरुवात करते. आणि जो जीव आहे त्याला त्यामध्ये त्याच्या कर्मानुसार काय केली जाते, त्यामध्ये एंट्री दिली जाते, त्या महत्त्वामध्ये दिली जाते. आता महत्त्वामध्ये काय एंट्री दिली जाते, तर अनम्यूट करा, म्यूट करा कोणी तर, अनम्यूट आहे, थोडा आवाज येतोय, म्यूट करा. होस्ट कोण असतील त्यांनी म्यूट करा. तर हे शिवजी जे आहेत, शंभू महादेव म्हणलं जातं, महाकाल म्हणलं जातं, आहे की नाही. त्यांना असंही म्हणलं जातं, काल क्या बिगाडेगा जो भक्त है महाकाल का, म्हणलं जातं का नाही. तर हा काल शंभूदेव यांच्यासोबत भगवंत कालाला प्रवेश तिथे देतात. आणि त्यासोबत जे जीव जो आहे, ज्याने काय केलेलं, इच्छा केलेली आहे, इच्छा द्वेष समत्वेनं द्वंद्व मोहीन भारत, भगवंत म्हणतात, इच्छा केली की मला स्वतंत्र जीवन जगायचं, मला बॉस व्हायचं, म्हणून मग भगवंत हे अशा प्रकारची प्रकृती निर्माण करतात की ज्यामध्ये तू इच्छा तुझी पूर्ण करू शकतो. मग त्यावेळी मग तो काल भगवान शिवजी नियंत्रक म्हणून आणि प्रकृतीद्वारे जीवाला तिथे एक विशिष्ट शरीर दिलं जातं. ते म्हणजे वरती जी आहे की नाही 8 एलिमेंट दिलेले आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, याद्वारे त्यांना शरीर मिळालं जातं. आणि ते शरीराद्वारे मग तो जीव या प्रकृतीमध्ये कार्य करू लागतो, आपल्या जी इच्छा आहे तो पूर्ण करतो 84 लक्ष योनीमध्ये. तर अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये जो आता आपण स्पेस पाहिला की नाही, आता कालाचं काय महत्व आहे याच्या सांगितलं. तर काल हा कार्य करतो, त्यासाठी एक विशिष्ट रचना केलेली आहे बघा. आता इथे जो काल जो आहे, तो काल प्रत्येक जीवाला वेगवेगळ्या प्रकारे काय करतो, कार्य करण्यासाठी बाध्य असतो. तो कशावरून होतो, तर भगवंताने ते निश्चित केलेलं असतं, त्याचं कर्म काय आहे, त्याची इच्छा काय आहे. तर त्याचा स्वभाव पहिला लिहिलंय बघा, स्वभाव कसा असला पाहिजे. त्या जीवाचा कोणताही स्वभाव असतो एक विशिष्ट, त्या स्वभावाला अनुसरून त्याचं कर्म असतं. त्या कर्माला अनुसरून जो काळ आहे ना, तो काळ त्याला काय करत असतो, त्याला ते शरीर देतो आणि त्यानुसार त्याला सुख दुःखामध्ये कायम हेलपाटे खायला लावत असतो. आता हे का करत असतो, तर हा जीव जो आहे तो अशा प्रकारे बघा, हे दिसते ते वेगळे असे कण आहेत आणि कण असे जोडले गेले ते वेगळ्या अंतराने. तर ह्या अशाद्वारे काय पूर्ण आपलं शरीर तयार झालेलं आहे. आणि 84 लक्ष योनी ह्या अशा प्रकारेच तयार होतात, असं वैदिक वेदांतामध्ये खूप सुंदर याचं वर्णन दिलेलं
आहे, जे शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात अणुरेणू, परंतु कालाचं वर्णन ते करू शकत नाहीत, स्पेसचं वर्णन करू शकत नाहीत. परंतु आपल्या शास्त्रांद्वारे आपण हे खूप सुंदर असं समजून घेऊ शकतो. तर हा जो काल जो आहे तो कालाद्वारे अशा प्रकारचा जो कोणताही जीव असेल तो या महत्त्वामध्ये प्रकृतीमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या कर्मानुसार त्याला काय होतं, विविध योनी मिळते आणि त्यानुसार त्याला काय होतं, तो कार्य करतो. आणि हा कार्य करतो. आता कार्य करण्यासाठी कशाची गरज आहे, कशाची गरज आहे, तर एक ओम पासून खाली एक बाण आलाय बघा, आलाय का, ते 3 गुण लिहिलेत. ते 3 गुण सुद्धा तिथे काय होतात, त्या जीवांबरोबर प्रवेश करतात. ते 3 गुणाद्वारे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण यामध्ये प्रवेश करतात. आणि ह्या 3 गुण तुम्ही त्याच्याच राईट साईडला पाहिलं तर प्रत्येक गुणाचे 3 भाग पडतात. सत्व सुद्धा 3 प्रकारात असतो, रज 3 प्रकारात असतो ना, तम सुद्धा 3 प्रकारात असतात. असं त्यांचं कॉम्बिनेशन करून वेगवेगळे स्वभाव तयार होतात. जसं सत्वाचा एक प्रकार घेतला, रज थोडंसं घेतला आणि तम घेतला तर एक जीव तयार होतो, एक प्रकार तयार होतो. अशा प्रकारचे जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं सर्वांचं तर वेगवेगळ्या प्रकारचे असे 81 प्रकार यामध्ये तयार होतात. आणि 81 प्रकारचे जे गुण आहेत ते मिक्स होऊन जवळपास 84 लक्ष योनी ह्या काय काय होतात, यामध्ये या प्रकृतीमध्ये कार्य करतात, ह्या कालातीत म्हणजे ह्या काळाच्या सोबत. आणि मग हे काळ काय करतो, तर काळाचं कार्य एकच आहे, ते म्हणजे जीवाला त्याच्या अनुरूप काय करणं, सुख आणि दुःख देणं त्याच्या कर्मानुसार. आता इथे खाली एक लाईन ओढलेली आहे बघा. एका जीवाचं जर आयुष्य 100 वर्ष असेल तर ही पूर्ण 100 वर्षाची जर आपण लाईन ओढली तर त्याचा जन्म झाला सुरुवातीला. जन्म झाल्यानंतर त्याच्या कर्मानुसार त्याला काय होतं, सुख दुःख मिळायला लागतं. मग हे काळ काय करतो, ह्याचं गणना करतो, ह्याला सुख किती द्यायचंय, दुःख किती द्यायचं. मग ते कशावरून होतं, त्याच्या कर्मानुसार, पूर्व कर्मानुसार, त्याच्या प्रारब्धानुसार. तर हे प्रारब्ध आहे बघा, काय सुख मिळालंय, काय दुःख मिळालं. कधी कधी खूपच दुःख मिळतंय, कधी कमी दुःख मिळतंय, कधी जास्त दुःख मिळतंय, कधी सुख कमी मिळतंय. अशा प्रकारे तो त्याचा जो जीवनकाल ठरलेला आहे त्यामध्ये तो ह्या काळ आणि अवकाशाच्या मध्ये हा काय करतो असतो, आपलं जीवन व्यतीत करत असतो. आणि हे व्यतीत करत असताना काय करतं, शेवटी हा काल आणि जी प्रकृती आहे ती काय करते, त्या जीवाला जाणीव करून देते की तुला काय करायचं आहे, भगवंताकडे जायचं आहे. तुझा स्वभाव असा आहे, कर्म तुझं हे आहे, परंतु हे तुला करत असताना, हे भोगत असताना तुला जाणीव करून द्यायची आहे काळाला. काळ हा आपल्याला जाणीव करून देतो की तुझं हे शरीर आहे ते कायमस्वरूपी शाश्वत राहणार नाही, तू वयस्कर होणार, म्हातारा होणार आहे, जर्जर होणार आहे आणि नष्ट होणार आहे शरीर. तर तुला काय करायचं आहे, भगवंताकडे यायचं आहे. तुझ्या इच्छेनुसार तू इथे जीवन जगतोच परंतु सुखी नाहीस तू. ते सुखी होण्यासाठी तो काळ काय करतो, अशा प्रकृतीद्वारे, दुर्गादेवीद्वारे काय करतो, भगवंताकडे जाण्यासाठी अशा प्रकारचे सुख दुःख देतो आणि त्याला जाणीव करून देतो की तुला काय करायचं आहे, ह्या गोष्टीतून, सर्व गोष्टीतून तुला बाहेर पडायचं आहे. तर अशा प्रकारचं ह्या महत्त्व कशा प्रकारे कार्यान्वित होतं आणि जे शंभू जे आहे, शिवजी आहेत, प्रकृतीद्वारे कशा प्रकारे ह्या जीवाला काळाद्वारे काय करतात, त्याला संचालित करतात आणि कर्म करण्यासाठी त्याला बाधित करतात. आणि विशिष्ट कर्मानुसार, प्रारब्धानुसार तो कार्य करतो. आणि कार्य केल्यानंतर त्याला ती जाणीव करून देण्यासाठी हा काळ विशिष्ट त्याच्यावरती संकट आणतो, विशिष्ट दुःख आणतो. आणि त्याला जाणीव व्हावी की बाबा इथे सर्व दुःखालयम अशाश्वतम आहे, आपल्याला कुठेतरी सुखाचा शोध घेतला पाहिजे. आणि हे सर्व गोष्टी भगवंतांनी रचलेल्या आहेत, ते म्हणजे सर्व जीवांनी स्वतःचा भोग करून, स्वतःची इच्छा पूर्ण करून, इच्छा पूर्ण होत नाहीत हे तुला तुला जाणीव व्हावी जीवा, आणि तू परत माझ्याकडे यावा, ह्यासाठी भगवंतांनी ह्या सर्व महत्वाची निर्मिती केलेली. आणि निर्मिती करून शिवजी, दुर्गादेवी आणि काळ यांच्या मिश्रणाद्वारे पंचमहाभूते आणि मन बुद्धी अहंकार यांच्याद्वारे आणि 3 गुणाद्वारे या जीवाचं 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण होतं. आणि ज्यावेळी त्याला जाणीव होते त्यावेळी तो भगवत भक्तीमध्ये येतो. ज्या प्रकारे आपल्याला जाणीव झाली आणि आपण अशा प्रकारे काय करतोय, भगवंताच्या चरणाचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करतोय गुरूंद्वारे आणि भक्तांच्या आश्रयाद्वारे. तर अशा प्रकारे याचं वर्णन केलं. हे वर्णन करण्याचं कारण हे की हे कोणी केलंय सर्व, हे करताय कोण, तर भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण हे करतायत.
म्हणजे ते काळामध्ये आहेत का? नाहीयेत. काळामध्ये कोण आहोत? आपण आहोत. शिवजी सुद्धा नाहीत, त्यांना कार्य दिलंय म्हणून ते इथे येतात, राहतात, सर्व करतात. दुर्गादेवी सुद्धा त्यामध्ये नाही. फक्त ती जाणून देते की तुम्हाला ह्या काळामध्ये राहिलाय, तुम्ही ह्या स्पेसमध्ये राहिलाय. दिक आणि काल याच्यामध्ये तुम्ही अडकलेला आहात. याच्यातून तुम्हाला बाहेर यायचंय, ज्या ठिकाणी पूर्णपणे भगवंतांचा आश्रय, भगवंतांच्या धामामध्ये नित्य शाश्वत सच्चिदानंद आहे, आपल्याला मिळतो. तर हे जाणीव करून देण्यासाठी ही गोष्ट आहे. आणि भगवंत आणि जीव यामध्ये काय फरक आहे? भगवंत कसे सर्वव्यापी आहेत? आता भगवंत सर्वव्यापी का असू शकणार नाही सांगा? तर भगवंताने हे महत्व तयार केलं, जीवाची निर्मिती केली, शंभू देवांना पण त्यामध्ये टाकलं, प्रकृती दुर्गादेवीला पण त्यामध्ये कार्य दिलेलं आहे, काळाचा प्रवेश केलेला आहे. हे सर्व केलंय कोणी? भगवंतानी. आवाज येत नाहीये प्रभूजी. अरे आवाज येत नाही व्यवस्थित. रेंज मिळत नसेल त्यांना. नाही प्रोजेक्ट तुटक तुटक येतोय, क्लिअर नाहीये. पूर्णच गेला आवाज. हरे कृष्ण. प्रभूजी रिजॉईन होतील, आपण त्यांची वाट पाहूया. हरे कृष्णा, आवाज येतोय आता? येस येतोय प्रोजेक्ट येतोय. येते ओके ओके. हा, नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला. तर कुठेपर्यंत ऐकलं आपण? हे डायग्राम समजली का? सर्व डायग्रामद्वारे जे स्पष्ट केलं ते समजलं? हा, तर हे हे जे सांगण्याचा उद्देश हा आहे की हे सर्व निर्माण केलेले भगवंतानी, आणि भगवंतानी निर्माण केल्यामुळे ते त्याचे स्वामी आहेत. त्यामुळे भगवंत हे ज्याने जे निर्माण केलंय ते त्याच्या काय होत नाहीत, नियंत्रणात येत नाहीत, आहे की नाही? हा याच्यातून सिद्ध होत आहे. म्हणजे भगवंताने निर्माण केलंय म्हणजे ते या दिक आणि काल याच्या अतीत असतात, त्याच्यामध्ये ते अडकत नाहीत. पण जीव त्यामध्ये अडकलेला आहे, काळ आणि दिकमध्ये किंवा अवकाशामध्ये. त्यामुळे आपल्याला इथे अडकून राहावं लागतं. आपण याच्या दिक कालाच्या अतीत काय होत नाही, जाऊ शकत नाही, जोपर्यंत भगवंतांची इच्छा आणि भगवंतांची कृपा होत नाही. हे स्पष्ट करण्यासाठी फक्त ही डायग्राम होती आणि थोडंसं स्पष्टीकरण होतं. आणि हेच सांगितलेलं आहे की प्रकृती द्वारे, दुर्गादेवी द्वारे काय केलं जातं, शिवजींच्या द्वारे काय केलं जातं, ही प्रकृती संचालित होते. आणि हे जे आहे ते परीक्षित महाराज का समजू शकले नाहीत? कारण ते एक जीव होते आणि ते अंतर्धान झालेले सर्वव्यापी भगवंत यांना समजू शकले नाहीत. आणि त्यांना आश्चर्य झालं की हे कोण होता व्यक्ती. म्हणजे ते भगवंत जे आहेत ते भगवंत विभू आहेत आणि आपण अणु आहोत, त्यावरून हे सिद्ध होत आहे. आणि आता एक उदाहरण दिलं होतं ज्याचं नाही का, महत्त्व, काळ कसा कार्य करतो. तर कार्य करतो जसं प्रकृती जी आहे, प्रकृतीद्वारे काय केलं जातं, एखादं जर झाड आहे, जसं आंब्याचं पान आहे बघा, आंब्याचं पान आहे, आंब्याच्या पानाला जी चेतना येणे, रंग येणे, याच्यामध्ये जिवंतपणा येणे, हे कार्य कोण करतं? शंभूदेव करतात, आहे का? शिवजी करतात हे कार्य, प्रकृतीद्वारे करतात. आणि काळ काय करतो? काळ याच्यामध्ये काय करतो, परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारच्या हिरव्या पानाचं रूपांतर कशात होतं? अशा सुकलेल्या पानामध्ये होतं, पाहू शकतो आपण. अशा सुकलेल्या पानामध्ये होतं. जर आपण ह्याला हे केलं तर काय होतं, याची पावडर होऊन जाते. आणि ही पावडर जी आहे ती आहे काय आहे,
काय आहे? पृथ्वी आहे. यालाच काय म्हणलं जातं? काय म्हणलं जातं इंग्लिशमध्ये? पृथ्वी. इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं? अर्थ. अर्थ म्हणलं जातं. अर्थ म्हणजे हे नाहीये जे आपण नाही गोल असा दिसतो, तर ही अर्थ हा धातू आहे. तसंच आपलं शरीर जे आहे, शरीर सुद्धा असंच बनलेलं आहे. आणि जसं आपला मृत्यू होतो, आत्मा निघून जातो, त्यावेळी काय होतं? ते जाळलं जातं. ज्यावेळी जाळलं जातं त्यावेळी त्यातून हळूहळू स्पेस कमी होऊन जातो. जसं अग्नी निघून जातो, वायू निघून जातो, पाणी निघून जातं, आहे की नाही? आणि सर्व गोष्टी निघून गेल्यानंतर शेवटी काय राहतं? फक्त राख राहते. ती जी आहे ती अर्थ आहे. तो धातू शिल्लक राहतो. हे याच्यातून सांगायचं होतं मला. जे आपल्या याच्यामध्ये परिवर्तन जे होतं जन्मापासून मृत्यूपर्यंत, हे सर्व करतं कोण? काल आणि स्पेस याद्वारे, काल आणि दिक याद्वारे हे होतं. आणि याला सर्व नियंत्रित करण्याचं कार्य हे महाविष्णूंद्वारे केलं जातं. आणि म्हणून ते सर्वव्यापी आहेत. सर्व धर्मरक्षक आहे आणि परमात्मा रूपात आहेत. आपण फक्त ईश्वर आहोत, ते परम ईश्वर आहेत. एवढं काही टेक्निकल पण गोष्टी होत्या, म्हणून थोडंसं एक लेक्चर ऐकून मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर आपण थोडासा सारांश घेऊ की आपण काय पाहिलं आज. तर विशेष करून या श्लोकामध्ये भगवंतांना 3 प्रकारे संबोधित केलेलं आहे. परमात्मा म्हणून, धर्मरक्षक आणि सर्वव्यापी. परमात्मा म्हणून ते कुठेही प्रकट होऊ शकतात. जसं प्रल्हादासाठी नरसिंहदेव प्रकट झाले, परीक्षित महाराजांसाठी गर्भामध्ये प्रकट झाले, आहे की नाही? आणि बरेच वेळा प्रकट असे झालेले आहेत, आपण पाहिलेल्या भक्तांसाठी. तर असा हा परमात्मा सर्व ठिकाणी आहे. धर्मरक्षक आहेत कारण ते भक्ताचं शरण आलेल्या जीवाचं काय करतात? रक्षण करतात आणि धर्माची स्थापना करतात. आणि ते सर्वव्यापी आहेत, सर्व ठिकाणी आहेत. हे आपण शेवटी विशिष्ट एका टेक्निकल डायग्रामद्वारे पाहिलं, महत्त्वाद्वारे ते कशा प्रकारे सर्वव्यापी आहेत परमात्मा रूपाने. आणि हेच हा जीव समजू शकत नाही. आणि जीवाला समजण्यासाठी कोणाचा तरी भागवताचा महाभागवताचा आश्रय घेऊन जर आपण समजलं, तर आपलीही आपल्याला जाणीव होते, भगवंतांची जाणीव होते, आणि आपल्याला काय केलं पाहिजे ह्याची सुद्धा आपल्याला जाणीव होऊन आपण योग्य मार्गाने भक्तीमध्ये लागू आणि आपलं जे गंतव्य आहे ते आपण गाठू शकतो. खूप खूप धन्यवाद. काय प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. काय ऍड करायचं असेल तरी करू शकता. श्रील प्रभुपाद की जय. भागवत अमल पुराण की जय. हरे कृष्णा. सुंदर प्रवचन झालं. कोणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्णा. येतोय कोणाचा प्रश्न? कोणती भक्ती माताजींचा आहे? आणि अरुणा माता कोणती भक्ती माता? तुम्ही विचारा, नंतर अरुणा माताजी विचार. विचारा प्रश्न. हरे कृष्णा प्रभूजी, माझा प्रश्न तर काही नाही, पण हे महत्त्व आहे ना, तर हे आता खूप स्पष्ट समजलं. कारण पृथ्वी आणि आकाश मिळून कसा जीव तयार होते हा मला खूप प्रश्न पडायचा. म्हणजे पृथ्वी म्हणजे पृथ्वी समजत होते आणि आकाश म्हणजे आकाश. हा बरोबर. तर आता समजतं की पृथ्वी म्हणजे काय आणि आकाश म्हणजे काय. ओके. हे आता म्हणजे मी बऱ्याच वेळेस गोंधळात पडायची महत्त्वाबद्दल. हे कधी क्लिअर झालं तर आज खूप छान क्लिअर झाली. प्रभूजी धन्यवाद. मला एवढंच बोलायचं. धन्यवाद. अरुणा माताजी विचारा. हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही ते पहिला जो डायग्राम काढला होता आणि महत्त्व ज्याच्यामध्ये एंट्री करतं, खाली तिथं तुम्ही श्वास प्रधान लिहिलं होतं. मग ते जीवा संदर्भात लिहिलं होतं का श्वास प्रधान? हा, ते प्रधान जे लिहिलेलं आहे ना, ते कधी असं ज्यावेळी भगवंत काय करतात, श्वास घेतात आतमध्ये, आहे की नाही? श्वास ज्यावेळी घेतात ना त्यावेळी काहीही नसतं, सर्व आतमध्ये गेलेलं असतं की नाही. त्यावेळीची जी परिस्थिती असते ना, त्या परिस्थितीला प्रधान असं म्हटलेलं आहे. ज्यावेळी श्वास घेतात त्यावेळी सर्व गोष्टी ह्या भगवंतांच्या शरीरात जातात चंद्राद्वारे. आणि त्या जी स्थिती आहे त्या स्थितीला प्रधान असं म्हणलं जातं. त्या महत्त्वाला प्रधान असं म्हटलं जातं. हा तिथे एक भाग आहे, तो सुटला तो तुमच्याकडून नजरेत आला. हरे कृष्णा. आणि प्रभूजी दुसरी जी डायग्राम होती त्याच्यामध्ये तुम्ही ते असे क्यूब केले होते बघा खाली असे सगळे. मग ते एक्सप्लेन करायचं राहिलं. तर ते मी सुरुवातीला केलं की नाही का, जसं कोणताही पदार्थ असेल, कोणताही पदार्थ, मग ते पृथ्वीवरील कोणताही, तो एका विशिष्ट रचनेद्वारे तयार झालेला असतो. त्याच्यामध्ये अणु रेणू हे असतात. मग आपलं शरीर असो, एखादं झाडाचं पान असो, किंवा सुकलेलं एखादं दगड असो,
एखादा दगड असो, त्याच्यामध्ये अणुरेणूंची रचना असते विशिष्ट, आणि त्या अणू आणि रेणू म्हणजे त्याला काय म्हणू आपण, कण म्हणू, पार्टिकल म्हणू, आहे की ना. जसं चॉक आहे, चॉकची पावडर केली तर आपल्याला वरून पावडर दिसते ती, परंतु आज सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं आपण तर छोटे छोटे बारीक 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 कण दिसतात. ते कण काय केलेले असतात, त्यात एकमेकाशी विशिष्ट अंतरावर जोडल्यामुळे ते चॉक तयार होतो त्याचा, होतो की नाही. तसंच ही जमीन जी आहे किंवा माती आहे, समजा मातीपासून आपलं शरीर जे तयार होत आहे ना, ते चॉकच्या पावडरीपासून जो चॉक तयार झालाय, ती जी निर्मिती झाली तशी ह्या पंचमहाभूतापासून आपलं शरीर तयार झालेलं आहे. पंचमहाभूत ही रॉ मटेरियल मध्ये आहेत, आहे की नाही, कच्चा माल आहे. त्याच्यापासून ही प्रकृती आणि शिवजींद्वारे काय केलं जातं, आपली शरीराची रचना केली जाते, आणि ते जे कण एकत्र एकत्र येऊन काय होतं, हे पूर्णपणे शरीर तयार होतं. किंवा एखादं तुम्ही चित्र जरी पाहिलं, चित्र सूक्ष्मदर्शकाकडे काय पाहिलं तर चित्र पूर्णपणे असे खूप छान चित्र दिसतं, परंतु जवळून पाहिलं ना तर एक छोटे छोटे डॉट 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 तयार झालेलं असतं. ते डॉट 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 एकत्र येऊन ते काय झालेलं असतं, ते चित्र तयार झालेलं असतं. तर ते खूप सूक्ष्म रूपामध्ये ते अणुरेणू एकत्र आलेले असतात. ते सायन्सद्वारे त्याला अणुरेणू म्हणलं जातं, पण वैदिक दृष्ट्या ते काळ आणि स्पेस द्वारे हे सर्व अर्थ जी आहे, अर्थ म्हणजे पृथ्वी, हा जो धातू आहे त्या धातूचं मिश्रण होऊन विविध प्रकारचे आकार तयार होते. जसे एखाद्या दगडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या आकारच्या मूर्त्या तयार करू शकतो, आहे की नाही, घडून. तशा प्रकारचं हे भगवंत हे काय काय तर रचनाकार आहेत. एक सुंदर अशी मूर्ती किंवा सुंदर असं एखाद्या स्त्रीचं रूप तयार करतात, किंवा एखाद्या पुरुषाचं रूप तयार करतात, एखाद्या प्राण्याचं रूप करतात. अशा प्रकारचे 84 लक्ष योनी ते ह्या प्रकृतीद्वारे काय करतात, निर्माण करतात. आणि ह्यासाठी ह्या पाचीचा काय केला उपयोग केला जातो. आणि त्यामध्ये जी अर्थ जी आहे, जी पृथ्वी आहे ती एक धातू आहे, त्याचा वापर करून मग त्यामध्ये वायू, अग्नी, आकाश आणि पाणी याचा समावेश करून हे सर्व तयार होतं, आणि शेवटी ते नष्ट होतं. हे याच्याद्वारे आपल्याला समजून येतं. हरे कृष्ण. अजून काय प्रश्न आहे का? प्रज्ञा माताजीचा प्रश्न आहे, विचारा प्रज्ञा माता. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, माझा असा प्रश्न आहे की मला जरा इथे कन्फ्युजन होतंय की जसं आपण बघतो की भगवंत आणि प्रकृती, म्हणजे भगवंतांची जेव्हा दृष्टिक्षेप जेव्हा भगवंत टाकतात प्रकृतीवरती, असं मी त्या दिवशी पण लेक्चर मध्ये सांगितलेलं, म्हणजे मी जे ऐकले लेक्चर त्यावरून, आणि पुढे मग विस्तार होतो भगवंतांचा. तर तुम्ही इथे म्हणताय की प्रकृती आणि शिवजी मिळून पुढे ही जीवाची निर्मिती करतात. मला एकतर ते कन्फ्यूज होतंय की म्हणजे नेमकं आपण पाहतो की शिवजी फक्त संहार करतात, निर्मिती जी ब्रह्माजींना दिलेली आहे. मग इथे शिवजी आणि प्रकृती मिळून जीवाची निर्मिती असं म्हणताय तुम्ही, जरा कन्फ्यूज होतंय, क्लिअर छान करा. प्रश्न आहे. हा, तर ह्यामध्ये महत्त्वाची निर्मिती कोण करतं? कानोदक शाही विष्णू करतात. महत्त्वाची निर्मिती करतात की नाही, त्यावेळी ते पूर्णपणे मोकळं असतं. ज्यावेळी ते त्याला संचालित करतात दृष्टिक्षेपाद्वारे, त्यावेळी काय होतं, ब्रह्मांड महत्त्वातून ब्रह्मांडाची निर्मिती होतात की नाही, वेगवेगळे ब्रह्मांड निर्माण होतात. आता एक ब्रह्मांड आहे आपलं, आपण एका ब्रह्मांडामध्ये आहोत, त्यामध्ये जवळपास 14 लोक आहेत की नाही. यामध्ये जे पृथ्वी जी आहे, त्या पृथ्वी हे आपण पृथ्वी म्हणतो किंवा ब्रह्मांड आहे, ब्रह्मांडामध्ये प्रकृती आणि शिवजीद्वारे याचं निर्माण होतं. महत्त्वाचं संचालन करण्यासाठी दृष्टिक्षेप टाकतात कोण? कानोदक शाही विष्णू दृष्टिक्षेप टाकतात. परंतु जे ब्रह्मांडामध्ये आतमध्ये आपल्या याच्यामध्ये जे 14 लोक आहेत, त्या 14 लोकांना संचालित करण्यासाठी हे दुर्गा देवी आणि शिवजीद्वारे हे कार्य केलं जातं, आणि त्याला मदत करतं भगवंतांचा काळ, असं माझ्या अंडरस्टँडिंग नुसार आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून काय प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. नाही, थँक्यू प्रभूजी. म्हणजे मी हे 14 लोकांविषयीचा पुढचा म्हणजे नव्हता विचार केलेला. मी फक्त 14 लोकांचंच आहे, बरोबर. म्हणजे आता आपण नाही का इथे आराध्य जे महाकाल आणि दुर्गा देवी हे काय इथे सांगितले जातात, कारण त्यांच्याद्वारे हे प्रकृतीचं काय केलेलं आहे, संचालन करण्यासाठी भगवंत मदत करतात काळाद्वारे, आणि ती काळाद्वारे हे सर्व काळ, अवकाश आणि इतर जे घटक आहेत त्यांचा मिश्रण करून हे सर्व गोष्टी संचालित करतात यांच्याद्वारे. म्हणजे आपण आता पर्टिक्युलर पृथ्वी बाबतीत बघतोय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे 14 ग्रहांमधला आपला जो पृथ्वी ग्रह आहे
त्याबद्दल आपण हा हे जास्ती डिटेलनी बघितलं आज. हो हा, ना पृथ्वी प्रभूजी? नाव दिलंय आपण. हा बरोबर. हा 14 ग्रहाबद्दल जे आता हो ऐकलं ना हो आपण, चौदा. पूर्णपणे 14 हा ग्रहांबद्दल. हम्म. अच्छा. त्यामध्ये सर्व मग योनी आले, ब्रह्मदेवापासून ते खाली पर्यंत, हा अशा हा प्रकारे. हा. त्यामध्ये मग जीव येतो असं. अच्छा, ठीक आहे. थँक्यू प्रभूजी, दंडवत प्रणाम. ओके. हरे कृष्णा. काही टीका टिप्पणी असेल तरी अजून घेऊ शकता. असेल तर आपण दिनविशेष थोडक्यात घेऊ शकतो एखादा. हरे कृष्णा. थँक्यू प्रभू. खूप सुंदर आणि अभ्यासपूर्ण क्लास. खूप सुंदर. थँक्यू. थोडस ऍड करायचं होतं की मला. वेळ झालाय का? हा बोला वेळ प्रभूजी. झाले. हा, वेळ झालेला आहे. थोडक्यात ऍड करू शकता तुम्ही. 21 झालेत, 10-21. इथला हे पॉइंट राहिला ना की भगवंता जो शरण गेलाय, खरा धार्मिक नीतिमान सदाचारी आहे, त्यांचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करतात. पण भगवंत जे अधार्मिक आणि नीतिरहित आहेत, त्यांचेही अप्रत्यक्षपणे संरक्षण करतात. त्यांना आपल्या बहिरंगा शक्तीच्या नियंत्रणात ठेवून तिच्याद्वारा त्यांच्या पापाची शुद्धी करतात. झालाय हा मुद्दा. झालाय, याच्यावर चर्चा झाली मात्र. हा का, मग मी नसेल तेव्हा. झाली. हा, झाली चर्चा झाली. जवळपास मुद्दे सर्व घेतलेले आहेत आपण. ओके. चालतंय, ठीक आहे. ओके. प्रभूजीच्या आभार करूया आपण. प्रभूजीने भगवंत, जीव, त्यांच्यातील फरक, मायादेवी, दिक्पाल, अवकाश, शिवजींचं कार्य, परमचेतना, 3 गुण, काळ म्हणजे कसं म्हणजे जाणून देतो की आपल्याला एक दिवस परत जायचंय भगवंतांच्या धामात. तर महत्त्व, हा महत्त्व वगैरे खूप छान एकदम स्पष्ट करून सांगितलं. आणि जसं की म्हणजे शाळेत, कॉलेजमध्ये टीचर एकदम बोर्डवर समजावून सांगतात एक एक शब्द त्याचं विश्लेषण करून. हा, तसं प्रभूजींनी एवढा क्लिष्ट विषय पण एवढ्या सुंदर आणि सरळ आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. तर प्रभूजींनी असंच आम्हाला वारंवार एवढ्या छान पद्धतीने समजून सांगावं. आणि आपण प्रभूजींचे आपल्या वैष्णव पद्धतीने हरे कृष्ण महामंत्र म्हणून त्यांचे आभार व्यक्त करूया. हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे राम हरे 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 राम, हरे राम राम, राम 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 राम, हरे हरे राम हरे. हरे राम राम, हरे 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 राम, राम राम, हरे हरे हरे. हरे दंडवत प्रणाम प्रभूजी, थँक्यू. दंडवत प्रणाम प्रभूजी. सर्वांना खूप छान हरे लेक्चर कृष्ण प्रभूजी. खूप हरे छान क्लास झाला प्रभूजी. मस्त सगळं कळलं त्यामुळे आम्हाला. कोण देणार आहे सुंदर क्लास प्रभूजी. नंबर? कोणाचा आहे रिकॅपचा उद्याचा? गोपीनाथ लीला प्रभूजी काय ऍड करणार आहे का? नाही माताजी, ऍड करायला आता वेळ नाहीये. उद्याचा रिकॅप कोणाचा आहे ते बघा आणि आपण रिकॅप थांबवू आणि शकतो. दिनविशेष घेऊ शकता उद्या. दिनविशेष कोण बोलणार आहे का? हरी बोल. कोणाची तयारी दिसत नाही प्रभूजी. नाही, उद्या थोडंसं उद्या घेऊ शकता, आज नको. काळजी. उद्या हेच दिनविशेष घेऊ शकता यापैकी कोणता तरी. हा, उद्या घेऊ शकतो उद्या हे घ्या. उद्या आता यापैकी कोण. 11:30 वाजले. चालते. उद्याचे दिनविशेष आपला रिकॅप कोण देणार? हरे कृष्ण. प्राची माताजी द्याल का? नाही माताई, आता नाही जमणार. हे सुद्धा मी